अष्टमः पाठ वाचन प्रशंसा। डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाइल मॅन इति बिरुदेन ख्यातः। डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय हे मिसाइल मॅन ह्या बिरुदाने प्रख्यात आहेत। तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थं नैके यत्नाः कृताः। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत। 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचनप्रेरणा दिवसरूपेण आचर्यते। 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचनप्रेरणा दिवस रूपामध्ये आपण साजरा करतो। विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्येस्मिन् वर्णिताः सन्ति। विविध ग्रंथांच्या लघुग्रंथांच्या वृत्तपत्रांच्या वाचनाने माणसाचे कोणते गुण हे विकसित होतात इत्यादी विषय ह्या पद्यामध्ये वर्णित केलेले आहेत। आता हेतुपरस्पर येथे तुमच्यासाठी 2 प्रश्न दिलेले असतात ते पाहूया। पाठ्यपुस्तकं विहाय यूयं किं किं पठत। पाठ्यपुस्तकांना सोडून तुम्ही काय काय वाचतात। साहित्यस्य के प्रकाराः भवन्ति। साहित्याचे कोणते प्रकार आहेत। अपि यूयं प्रतिदिनं वृत्तपत्रं पठत। तुम्ही रोज वृत्तपत्र वाचतात का। आता पाठाला सुरुवात करूया। शीलं सद्गुणसंपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनं तद्हितावहम्। तर वाचनं तद्हितावहम् ते वाचन हितकारक आहे। कोणतं वाचन हितकारक आहे। येन उत्साहो वर्धते की ज्याच्याने उत्साह वाढते। ज्याच्याने शीलम म्हणजेच चारित्र्य वाढते। सद्गुणसंपत्ती सद्गुणांच्या संपत्तीमध्ये वाढ होते। ज्ञानम ज्ञान वाढते। विज्ञानम म्हणजेच विशेष ज्ञान हे वाढते। तर असं वाचन हे नेहमी हितकारक असते की ज्याच्याने चारित्र्य सुधारते, सद्गुणांच्या संपत्तीमध्ये वाढ होते, ज्ञान वाढते, तसेच विशेष ज्ञान वाढते। असं वाचन हे हितकारक आहे। मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः। मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् माणसांना वाचनाने अनेक विषयांचं ज्ञान प्राप्त होते। दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः वाचनाने माणूस अनेक कार्यांमध्ये बहुश्रुत होतो म्हणजेच हुशार होतो। वाल्मीकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः। वाल्मीकी व्यास बाण इत्यादी प्राचीन कवी पंडित हे तान् शिक्षयन्ति त्यांना शिकवत होते। सततं ये सदा वाचने रताः की जे नेहमी वाचनामध्ये मग्न असत। अद्ययावधी ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत् सदा सर्वविध सुविद्यार्थं वाचनम् उपकारकम्। अद्ययावधी ज्ञानाय आजच्या ज्ञानासाठी वृत्तपत्रं पठेत् सदा नेहमी आपण वृत्तपत्रांचं वाचन केलं पाहिजे। सर्वविध सुविद्यार्थं वाचनम् उपकारकम् तसेच सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी आपण काय केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे। वाचन हे उपकारक आहे म्हणून नेहमी आपण वाचन केलं पाहिजे। वृथाभ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रेयेत। तर कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रेयेत विद्यार्थ्यांनी वेळेचा अपयोग केला नाही पाहिजे। वाचनं श्रेयेत तसेच विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यायला पाहिजे। आता कालक्षेपो न कर्तव्यो तर कशामध्ये कालक्षेप नाही करायचा, वेळेचा अपयोग नाही करायचा। तर वृथाभ्रमण म्हणजे काय उगाच तिकडे तिकडे भटकणे। कुक्रीडा म्हणजेच वाईट खेळ खेळणे मोबाईलसारखे की ज्याच्याने शारीरिक व्यायाम होत नाही। परपीडापभाषणैः तसेच आपल्या बोलीने इतरांना त्रास देणे। तर ह्या गोष्टींमध्ये आपण आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि ह्याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नेहमी वाचनाचाच आश्रय घ्यायला पाहिजे।
वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकं वार्धक्ये दुःखहरणं हितं सद्ग्रंथवाचनम. वाचनं ज्ञानदं बाल्ये, बाल्यावस्थामध्ये काय होते, वाचनाने आपलं ज्ञान वाढतंय. तारुण्ये शीलरक्षकम, तारुण्यामध्ये आपलं चारित्र्याचं रक्षण होतंय. वार्धक्ये दुःखहरणम, आणि वृद्धावस्थामध्ये आपलं दुःख हे हरण होतंय. हितम सद्ग्रंथ वाचनम, म्हणून सांगितलेलं आहे की आपण नेहमी सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.